गप्पा टप्पा ऐका बोला विचार बदला. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या गप्पा टप्पा या पॉडकास्टमध्ये. आपण गप्पा टप्पा पॉडकास्टचे खूप सारे पॉडकास्ट केले आहेत आणि आज आपण काहीतरी नवीन करणार आहे. तर आपण आज नवीन काय करणार तुम्हाला माहिती आहे का? सगळ्यांना महाभारत तर माहिती असेल, सगळ्यांना रामायण तरी माहिती असेल, पण त्यातले जे असे कॅरेक्टर आहेत जे लोकांना माहिती आहेत पण त्याच्यावर जास्त माहीत पण नाही लोकांना. तर त्या विषयावरती आपण आज बोलणार आहे. म्हणजे आपल्या शोचं नाव आहे आजच्या मला काहीतरी सांगायचंय. आज जे आपले गेस्ट आहेत ते खास पुण्यावरनं आपल्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत आणि ते जे आहेत ते BA सुवर्ण पदक मानकरी आहेत, म्हणजे गोल्ड मेडलिस्ट आहेत. तर नमस्कार अगोदर स्वागत आहे आपल्या धन्यवाद. पॉडकास्टमध्ये. म्हणजे मला पहिला प्रश्न असा असेल की हे जे कॅरेक्टर तुम्ही लिहिले आहेत की जे तुम्ही सांगतात हे म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? आज आपण बघणार आहोत रामायणातल्या काही स्त्रियांचं मनोगत. अच्छा. मला काही सांगायचंय ते मनोगतातून त्या सांगणार आहेत. कारण संवाद हा जेव्हा असतो तेव्हा एका मनाचा भावनांचा प्रवाह जेव्हा दुसऱ्यांच्या मनाला स्पर्श असा असतो तेव्हा तो असतो संवाद. पण संवाद करता करता मग कुठेतरी आपल्या मनात खोलवर एखादी सल असते, एखादं शल्य असतं आणि ते शल्य कोणापुढे तरी उघडं करावं असं वाटतं, सांगावं असं वाटतं आणि त्याला म्हणतात मनोगत. असं रामायणातल्या काही स्त्रियांच्या मनोगत सादर करणार आहेत आज आम्ही. आणि काकू तुम्हाला असं का वाटलं ह्या अशा कॅरेक्टरबद्दल तुम्ही लिहावं? कारण हे जे कॅरेक्टर आहे सगळी कौशल्या माता अतिशय सशक्त कणखरच्या स्वभावाची होती, शांत संयमी. प्रत्येक विषयाकडे प्रसंग हाताळताना तिने अत्यंत शांतपणाने प्रत्येक प्रसंग हाताळलेला आहे आणि म्हणून ती तशी फारशी प्रकाशात आलेली नाही. एक राममाता कौशल्या एवढं आपल्याला माहिती आहे. परंतु तरी सुद्धा तिच्यातही काय गुण होते तर ती खरोखर वेदविद्या जाणणारी होती. हो, वेदाभ्यासी होती कौशल्या आणि सगळ्या गोष्टींकडे एक सकारात्मकतेने बघणारी अशी होती आणि म्हणून तिचा तोही एक पैलू आपल्याला दाखवायचा होता. म्हणून आपण कौशल्या मातेचं कॅरेक्टर या ठिकाणी घेतलेलं आहे. कौशल्या जी असते ती कैकेयीवर कधी फारशी रोष हे करत नाही, रागवत नाही. तिच्याकडे एक लहान बहिणीसारखं ती बघत असते. परंतु तिच्या या सगळ्या पुढच्या प्रवासात जेव्हा ते कैकेयीने रामाला वनवास दिलाय, जणू काही हसते परहसते तिला ती मदतच करत असते. परंतु तरी सुद्धा कुठेतरी विचलित होते ज्यावेळेस राम वनवासाला जाणार निघतो त्यावेळेस आणि मग मात्र ती दुःखी होऊन तो एखादा आपल्या मनात जो एक उमाळा असतो तो तिला आज सांगावंसं वाटतोय. अशा या कौशल्या माता साकार करायला आज येते आहे. बघूया कोण येतंय ते. जिच्या सुंदर मुखावर आहे सात्विकतेची आभा, जिच्या सुंदर मुखावर आहे सात्विकतेची आभा, अनुराधा साकारते आहे कौशल्या माता. अनुराधा देशपांडे साकारते कौशल्या माता. का का ग कैकेयी, का असा दावा साधलास तू माझ्या लाडक्या रामाला, सुकुमार रामाला वनात धाडताना तुझं मातृहृदय जराही द्रवलं नाही? अगं रामावर प्रेम आहे ना तुझं, का ते सारं खोटं बरोबरचं होतं का? रूप गर्वितात तू कळत न कळत अनेकदा अपशब्द बोललीस. तुझी ती दासी मंथरा ती देखील मनाला लागेल असे अनेक अपशब्द बोलली ग. पण मी नाही ग कधी मनावर घेतलं, कारण मुळात मला रागवता येतच नाही. पण कैकेयी माझ्या रामाला माझ्यापासून दूर जाताना मी नाही पाहू शकत ग, नाही. नाथांना तुझ्यावर भरभरून प्रेम करताना बघितले ना की हृदयात कळ उठायची ग माझ्या. पण लहान बहिणीवर प्रेम करावे ना, अगदी तसेच प्रेम केले ग मी तुझ्यावर. कारण सार्वभौमत्व प्राप्त करून घेणाऱ्या राजांना अनेक राज्यांशी संबंध जोडावेच लागतात, हे का ठाऊक नव्हते मला. नाथांना तुझ्यावर प्रथम बघताच आणि तेही या वयात विवाह करून आणलेले बघताच आनंदाने आणि हसतमुखाने तुझे स्वागतच केले. तबकातील पंचारतीने ओवाळताना माझ्याही नकळत 2 अश्रू निरांजनाच्या ज्योतीवर पडले. झालेल्या आवाजाने मी स्वतः सावरले आणि सावधही झाले. कारण कैकेयी राजनीती मीही जाणत होतेस ना ग. सारा भूतकाळ आठवतोय.
राजमाता राजमाता म्हणत सारी अयोध्या नगरी पायावर मस्तक ठेवीत असे. तत्पर दासदासी पावलं पावली होत्या. महाराजांचेही भरपूर प्रेम मिळे. पण एक दुःख होते, पुत्रसुख नव्हते. वेदाध्ययन, दानधर्म आणि ईशचिंतनात मी आपला वेळ घालवी, पण त्या परमेश्वराला विचारित असे, मातृसुखाचा हा आनंद मला कधीच नाही का मिळणार? अयोध्येच्या राजगादीला वारस कधी मिळणार देवा? पराक्रमाचं मातृत्व पुरुषांकडे असतं, पण मातृत्वाचा पराक्रम फक्त स्त्रीच करू शकते, नाही का? तुम्हाला सांगते, नाथांना शिकारीचा भारी नाद. असेच एकदा शिकार करायला म्हणून रानात गेले. खूप रात्र उलटल्यावर परतले. एरवी खरं तर कैकेयीच्या महालीस अधिक्रमत, पण त्या दिवशी थेट आमच्या महाली त्यांना येताना बघितले. काय आणि मन आनंदाने मोहरून आले. पण महाराजांच्या चेहऱ्याकडे लक्ष जाताच मन साशंक झाले. उदास दिसत होते. मी विचारलं तर म्हणाले, कौसल्ये, आज एक अघटित घटना घडली ग माझ्या हातून, पण त्यातूनही काहीतरी शुभ आणि आनंददायी घडेल असंच वाटतंय. मी विचारले, असं काय घडलं? महाराज पुढे सांगू लागले, कौसल्ये, आज तुझ्यासमोर मी माझं मन मोकळं करतोय. सदैव माझं हित जपणारी, मधुर भाषणी, शांत, सौम्य, संयमी आणि आपल्या स्नेहा स्वभावाने सर्वांना आपलेसे करून घेणारी अशीच आहे तू. तुझे सात्विक सौंदर्य कधी कधी मनाला भावून जातं. अहो, या 4 शब्दांनी किती मनोमनी आनंदले मी. महाराजांना पुढे विचारलं, पण आज असं झालं काय? महाराज पुढे बोलू लागले, कौसल्ये, आवाजाच्या दिशेने आज मी धनुष्याला बाण लावला, पण तो बाण ग एका ब्राह्मण पुत्राचा वेध घेता झाला ग. आपल्या एकुलत्या एक पुत्राच्या निधनाची वार्ता कळताच त्या अंध मात्या पित्यांनी जो शाप दिला ना, तो मात्र वरदान ठरावा असाच होता. शाप आणि वरदान काय बोलत आहात नाथा? पण महाराज त्यावर एकदम मौन. पुढे पश्चात्ताप म्हणून वशिष्ठ कुलगुरूंनी पुत्रकामेष्टी आणि अश्वमेध यज्ञ करून घेतला. पापाचे प्रायश्चित्त म्हणूनच ना, यज्ञातील अग्नीत सर्व वनौषधी सिद्ध करून घेतल्या. पायस रूपात मिळालेला तो प्रसाद व्रतस्थ असणाऱ्या आम्ही 3 राण्यांनी ग्रहण केला. कालांतराने दिसामाजी उदरामध्ये गर्भ वाढू लागला आणि एका शुभदिनी आणि शुभ समय मी सुंदर गोंडस सावळ्या बाळाला जन्म दिला. मातृत्वाचा आनंद काही वेगळाच असतो, नाही? मातृत्व जितकं वेदनामय तितकंच आनंददायी आहे हो, आणि जितकं भीतिकारक तितकं आशादायी पण. एक अनुभूती समजूया ना. हाच आनंद सुमित्रा आणि कैकेयीने घेतला. भरतापेक्षा किती किती प्रेम करी कैकेयी रामावर. राजमहालात दुडूदुडू धावणारी ती चिमणी पावलं मोठ्यांच्या संस्कारात आणि उत्तम शिक्षणात मोठी होऊ लागली. तेजस्विता आणि सांस्कृतिक अस्मिता रामाला मिळालेल्या शिक्षणाने अधिकच वृद्धिंगत झाली. वाटे दैवी संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि असुर संस्कृतीचा नाश करण्यासाठीच रामाचा जन्म झाला असावा.
पुढे तर महर्षी विश्वामित्रांच्या संगतीत राम अस्त्रशस्त्र विद्येत पारंगत झाला. अनेक बलाढ्य राक्षसांना मारून ऋषीमुनींच्या यज्ञवेदीचे आणि यज्ञाचे संरक्षण केले. आणि याच दरम्यान मिथिलाधिपती जनकाची सुपुत्री सीता, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती स्नुषा म्हणून लाभल्या. नम्र, गुणी, सुसंस्कारित स्नुषांना बघून सारा राजमहाल सुखावून गेला. आनंदात दिवस कसे भराभरा सरत होते. आणि ती वार्ता आली, रामाला यौवराज्याभिषेक होणार. माझ्या लाडक्या रामाला यौवराज्याभिषेक होणार. महाराजांचा ज्येष्ठ सुपुत राम, बंधुगणातील ज्येष्ठ प्रिय भ्राता राम, अयोध्या नगरवासियांचा लाडका युवराज राम, कैकेयीचा अतिप्रिय राम आणि भावी राजा राम, अशा ह्या माझ्या रामाला यौवराज्याभिषेक होणार. पण हे काय ऐकते मी? कैकेयीने भरताला राज्य आणि रामाला 14 वर्ष वनवास मागितला. छे 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 छे, कैकेयी नको देऊ रामाला राज्य, पण वनवास आणि तूही 14 वर्ष. कुठल्याच गोष्टींचा, कुठल्याच परिणामाचा कोणाचाच विचार केला नाहीस का ग कैकेयी? काळपुरुषासारखा लहरी रंगारी या जगात नाही म्हणतात तेच खरे. किती झटपट तो आपले रंग बदलतो, क्षणात होत्याचे नव्हते करून टाकतो. आतापर्यंत आनंदाच्या सागरात पोहणारी ही अयोध्या नगरी एका क्षणात काळ्या गुट्ट अंधारात ढकलून गेला. जगात ईश्वराचे अस्तित्व आहे का? श्रद्धा डळमळू लागली. जग हे अराजकच असतं का? सुसंगता, सुसूत्रता इथे असतेच कुठे? आपण सर्वजण त्या विश्वनियंत्याच्या हातातील कठपुतल्याच आहोत ना? काय महाराज शुद्धीवर नाहीत? त्यांना सावरायला हवे. ह्या जगात कुठलीही गोष्ट निरर्थक घडत नाही. यातही काहीतरी गूढ अर्थ असावा अशी आशा ठेवते. वनवासात रामाबरोबर माझी कोमलांगी स्नुषा सीता आणि लक्ष्मण आहे, हाच काय तो दिलासा. अश्रू आवरत नाहीत, पण रडल्याने दुःख कमी होत नाही, भवितव्य बदलताही येत नाही. यातूनही पुढे काहीतरी कल्याणदायी आणि मंगलदायी होईल, हीच श्रद्धा आणि हाच विश्वास त्या परमेश्वरावर ठेवते. वनवासात निघालेल्या माझ्या 3ही लेकरांना आशीर्वाद देते. शुभास्ते पंथानः, शुभास्ते पंथानः. पण खरं सांगू, रामाशिवाय माझे जीवन म्हणजे जीवनातील राम निघून गेलाय हो. जीवनातील राम निघून गेलाय. रामा रामा रामा. बघितलं ना आता आपण कौसल्या मातेचं मृदगत. खरोखरच प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने बघणारी अशीच होती. काही वेळ विचलित झाली होती राम वनवासाला निघाले तेव्हा, परंतु प्रत्येक गोष्टीकडे तिचा जो एक बघण्याचा प्रसंग हाताळण्याची जी एक तिच्यामध्ये कसोटी होती, खरोखरच नावाप्रमाणेच ती कौशल्य होती. सकारात्मकता, जीवनाकडे बघण्याची शुभदृष्टी रामांना आपल्या या कौसल्या मातेकडूनच तर मिळालेली होती. चला तर पुढचं बघूया आपण, कोण येतंय ते. खूप छान आणि तुमच्याशी बोलून वाटलं, पण तुम्हाला सोडत नाही आम्ही पुण्याला जायला परत. आता आपण भेटूया पुढच्या भागात एक नवीन कॅरेक्टर घेऊन. तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला, आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि विसरू नका पुढचा एपिसोड बघायला. थँक्यू.